टॉस जिंकला टी20 संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला टीम कडापे यंगस्टार हा संघ आता फलंदाजीसाठी इथे या सकाळच्या सत्रामध्ये येताना पाहायला मिळेल. 3 षटकांची लढत असणार आहे. 18 बॉलचा खेळ तुम्हाला इथे मिळणार आहे. 18 बॉल मध्ये आता जितक्या धावा तुम्हाला बनवायच्या तुम्हाला तिथे बनवावे लागणार आहेत. समनेला इथे सुरुवात होताना पाहायला मिळेल. जे वेळेला आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. विशाल दबडे आणि त्याची साथ देण्यासाठी विपिन. विशाल मागच्या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पंचांचा इशारा आपल्याला लेट्स शोचा येताना पाहायला मिळेल. पहिला षटक हाताळण्यासाठी मयूर. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक क्रॅकिंग कव्हर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉल वरती पहिला वार. बॉल सीमा पार. धावा मिळती 4. चौकार. पहिलाच बॉल वरती पहिला आपल्याला हा चौकार येताना पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये देखील विशाल दबडे यांनी चांगली फलंदाजी केली होती. चांगली धावा आपल्या टीम साठी बनवल्या गेल्या होत्या. तोच विशाल आता पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झाला आणि पहिल्या बॉल वरती हा पहिला चौकार आलाय. पहा पहिला चौकार आल्यानंतर आता लगेचच शतक्षण करणाऱ्या टीमने कुठेतरी फिल्डिंग युनिटमध्ये चेंजेस पाहायला मिळाला. ज्या वेळेला बॅकवर्ड स्कोरचा खेळाडू बाहेर होताना त्याला 38 सर्कल मध्ये आणले आणि एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला आता डीप मध्ये पाठवलंय. दुसरा बॉल अगदी डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु त्यावेळेला स्वतःच्या फॉरवर्डमध्ये आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दुसऱ्या बॉल वरती आता कोणतीही धाव आली नाहीये. 2 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 4 पाहायला मिळाली. विशालने मागच्या मॅच मध्ये चांगली खेळी गेली होती. तब्बल त्याच्या बॅट मधून आपल्याला 22 धावा इथे येताना पाहायला मिळाला होता आणि आता सुद्धा पहिल्या बॉल वरती एक फ्लाइंग स्टार्टने सुरुवात केली आहे. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा तो बॉल हाताळण्यासाठी त्याला बॉल ट्रॅक वरती बॉलिंग मार्क वरती आपल्याला येताना पाहायला मिळेल. ज्यावेळेला हातातून बॉल तो निसटला गेला होता आणि त्या कारणाने पुन्हा एकदा तो सज्ज होईल. तिसरा बॉल हाताळण्यासाठी सज्ज होईल. राईट टर्म ओव्हर द विकेटने हा पुढचा बॉल. याही वेळेला हप्त्यात होता समोरच्या दिशेने खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणखीन एक क्लासिक स्ट्रोक. ज्या वेळेला बॉल बॅट मधून निघाला ना त्याच्यावरती लिहिलं होतं 4. चौकार. पहा काय सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉल वरती देखील त्याच दिशेने खेळलेला फटका. त्याच्यानंतर मग तिथे प्रोटेक्शन नव्हतं आणि त्याच्यानंतर मग प्रोटेक्शन आणलं गेलं. तिथे डीपला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यालाही बीट करून बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. याही वेळेला 4 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 8 या आकड्यावरती. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले इथे नाहीये. षटक क्रमांक पहिल्या मधील बॉल क्रमांक 4. याही वेळेला खोड टप्प्याचा या वेळेला बॉल टप्प्यामध्ये आला ना की आपण त्याचा कार्यक्रम करतोच. स्लॉट मध्ये बॉलला पाठवलंय. पार्किंग प्लॉट मध्ये एक दर्जेदार सिक्सर. पहा या बॉल वरती अगदी तुटून पडले होते विशाल दबडे. अगदी त्यांच्या रडार मध्ये हा बॉल टाकला गेला होता आणि त्याच्यानंतर मग ज्या पद्धतीने विशालची बॅट बोलते ना सकाळच्या सत्रापासून हा बॉल ते सोडणार नाहीयेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर अक्षरशः फेकून दिलाय. 5वा बॉल. याही वेळेला अगदी समोरच्या दिशेने खेळायचं होतं. पुढे बॉल होता आणि त्यावेळेला एक डॉट बॉल होता. बऱ्याचशा वेळानंतर आपल्याला येताना पाहायला मिळाला. पहा पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्याच्यानंतर मग डॉट बॉल आला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा चौकार आला. त्याच्यानंतर एक मॅक्सिमम सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर 5व्या बॉल वरती ही कोणती धाव आली नाहीये. टीमची धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती ती म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 रन विदाउट लॉस ही धावसंख्या आपण पाहतोय. षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बोल्ड. एक महत्वाचा फलंदाज विशाल दबडे या खेळीचा आता अंत होताना पाहायला मिळेल. पहा पहिल्या 5 बॉलवरती विशाल हवी होते आणि त्याच्यानंतर मग आता मयूरने शेवटच्या बॉल वरती दाखवून दिलं माझ्यामध्ये देखील टॅलेंट आहे, माझ्यामध्ये देखील क्षमता आहे आणि शेवटच्या बॉल वरती विशाल दबडेला
मैदानाच्या बाहेर पाठवलं. धक्का क्रमांक हा पहिला असणार आहे, तो म्हणजे बॅटिंग करणारी टीम कडापा यंगस्टार या संघाला आपल्याला इथे पाहायला मिळते. पहिला धक्का लागला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 14-1 सध्याची परिस्थिती आपण मैदानाच्या आत पाहतोय. अजूनही पहा 12 बॉलचा खेळ बाकी आहे. सुरुवात चांगली करून दिली विशालने. ज्या पद्धतीने तो आला अगदी 6च्या 6 बॉल तो खेळला आणि 14 धावा बनून तो आता मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला बॅटिंग साठी गणेश दबडे आता येताना पाहायला मिळतील आणि बाउंड ट्रायक वरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज बादल आपल्याला हा सज्ज होताना पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला बॉल हाताळण्यासाठी बादल आता सज्ज होतील. बाउंड ट्रायक वरती सज्ज झालेत आणि आता विपिन जो आघाडीला आला होता ना त्याला एकही बॉल खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्या पद्धतीने विशाल बॅटिंग करत होते. आता पहिला बॉल फेस करण्यासाठी तेही सज्ज होतील. पहिला बॉल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी कमी घेतली आणि त्याही वेळेला बॉलला अगदी अलॉंग द कार्पेट बॉलला पाठवून दिलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. पहा पहिल्या षटकाची देखील सुरुवात झाली होती ना तेव्हा सुद्धा चौकार आला होता आणि आता दुसऱ्या षटकाची देखील सुरुवात झाली तेव्हा सुद्धा चौकार आलाय. म्हणजे चौकारांनी अद्यापर्यंत दोन्ही षटकामध्ये सुरुवात केली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे ती धावलोकावरती पाहायला मिळेल म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन स्कोर कार्ड. बदलवरती पहिल्या बॉल वरती प्रहार केलाय. कुठेतरी प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आता विपिन यांचा आपल्याला पाहायला मिळते. हा दुसरा बॉल राईट मोड द विकेटने. यावेळेला काय घडणार ते पाहायचं. दुसरा बॉल यावेळेला आक्रमण. याही वेळेला प्रॉपर टायमिंग. याही वेळेला मॅग्निफिकंट स्ट्रोक बाय विपिन. आणखीन एक सिक्सर. षटकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या ज्या वेळेला पहिल्या सत्रामध्ये पाहायला गेलात ना तर पहिल्या 3 मॅच मध्ये अगदी धावा होत नव्हत्या. कुठेतरी 24-25 त्यानंतर मग 30-31 वरती धावा थांबत होता. परंतु आतापर्यंत दुसऱ्या षटकामधील 2 बॉलचा खेळ झालाय आणि टीमच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ना तर म्हणजे 24 आकड्यावरती. 24 ऑन स्कोर कार्ड. 2 बॉलचा खेळ अद्यापर्यंत झालाय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे हे षटक क्रमांक 2 मधील. काही वेळेला पहा अक्षरशः ब्लॉक झाले होते ज्या वेळेला अगोदरच मन बनवलं होतं की ऑनसाइडलाच मला खेळायचं आणि त्या कारणाने अगदी पुढ्यातला बॉल होता फुलर लेनचा बॉल हाताळला गेला आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल येताना पाहायला मिळाली. तिथे अपील जरूर झाली होती परंतु आउटसाइड डी ऑफ आपल्याला इम्पॅक्ट पाहायला मिळाला आणि त्या कारणाने ती अपील आपल्याला पंचांच्या माध्यमातून इथे फेटल जाणार पाहायला मिळेल आणि एक लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला सिंगल आल्यानंतर टीमची धावसंख्या 25 ऑन स्कोर कडे आपण पाहतोय. याही वेळेला काय पहा चांगल्या टप्प्यावरती फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बॉल. OUT बॅटर आउट. धक्का क्रमांक हा दुसरा बॅटिंग करणारी टीम कडापे यंगस्टार या संघाला. हा गणेश तिसऱ्या क्रमांकावरती आले होते आणि अगदी पहिला बॉल फेस करत होते. पहिल्या बॉल वरती काय तो बॉल हाताळला गेला. अगदी फुलर लेनचा बॉल. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या कारणाने गणेशकडे कोणतेही उत्तर नव्हतं. अगदी गणेश आपल्या जागेवरती स्तब्ध उभे राहिले आणि त्यांना आता मैदानाच्या बाहेर पाठवलं. 14 क्रमांकावरती आपल्याला बॅटिंगसाठी आता निलेश येताना पाहायला मिळते टीम कडापे यंगस्टर या संघासाठी. अद्यापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. टीमची धावसंख्या पाहायला मिळते म्हणजे 25 या आकड्यावरती. हा षटक क्रमांक दुसरा मधील बॉल क्रमांक 5वा. राईट मूव्ह द विकेटने. नेक्स्ट बॉल. याही वेळेला टप्प्याचा बॉल अक्षरशः करून काढलाय. सरळ बॉल शतकीच्या हातामध्ये. कोणतीही चूक करत नाहीये. याही वेळेला पकडली जाते झेल. बॅटर होते पहिल्याच बॉल वरती फेल. धक्का क्रमांक हा तिसरा बॅटिंग करत असणारी टीम कडापे यंगस्टार या संघाला.
हा तोच गोलंदाज ज्याने पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्याच्यावरती आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याच्यानंतर असं वाटलं होतं बादल कुठेतरी आता बॅकफुटवर जातील की काय, परंतु त्याच्यानंतर स्वतःला सावरलं आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि बॅक टू बॅकचे 2 विकेट आपल्याला त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले. आता विचार केला तर बादल सुद्धा आपल्याला हॅट्रिक वरती येताना पाहायला मिळतील. आजच्या दिवसामधील पहिली हॅट्रिक होईल का बादल ऑन हॅट्रिक. याही वेळेला चांगला टप्प्यावरती आणि काय कमबॅक केलं वा. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये बराचसा धावा आला होता आणि त्याच्यानंतर मग मागच्या 3 बॉलवरती एकही धाव खर्च न करता 2 विकेट आता मैदानाच्या बाहेर पाठवलेत. बादलने या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या त्या म्हणजे 11 आणि विकेट मिळवले होते म्हणजे 2. षटक क्रमांक दुसरा इथे संभूत झाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर टीमची धावसंख्या पाहायला धाव होती ते म्हणजे 25 या आकड्यावरती. पहा अद्यापर्यंत 12.50च्या सरासरीने आपल्याला 2 षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळाला आणि आता शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. आकाश पोलेकर आपल्याला हा बाउंड ट्रॅक वरती येताना पाहायला मिळते. पहा बरेचसे आपल्याला यंग खेळाडू या टीम मध्ये आणि त्याचबरोबर या संपूर्ण दिवसभरामध्ये खेळल्या पाहायला मिळाले. पण निजामपूर क्रिकेटचा विचार केला ना तर बरेचसे या संपूर्ण दक्षिण रायगडाला टेनिस बॉलवरती हिरे दिलेत. चांगल्या पद्धतीचे खेळाडू आपल्याला निजामपूर विभागामधून सातत्याने येताना पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर आता युवा पिढी देखील कुठे कमी नाहीये. चांगल्या पद्धतीचे युवा पिढीचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. अगदी खेळपट्टीच्या तो बाहेर पडला बॉल आणि त्या कारणाने तो नो बॉल आपल्याला इथे येताना पाहायला मिळते म्हणजे अतिरिक्त धाव आता इथे जोडली जाईल. येणारा पहिला बॉल आता फ्री हिटच्या स्वरूपामध्ये गोलंदाजी करत असताना आकाशला इथे हाताळावं लागणार आहे. फ्री हिटचा बॉल इथे असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे विपिन. फ्रीटचा बॉल हाई नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतो. हाई बॉल बराचसा खेळपट्टीच्या बाहेर पडलाय. पहा शरीर रशीपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नाच्या नादामध्ये 2 बॅक टू बॅकचे 2 नो बॉल आहेत म्हणजे फ्री हिट इथे कंटिन्यू असणार आहे. याही बॉलवरती पुन्हा एकदा नव्याने संधी आता निर्माण झाली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 27 या आकड्यावरती. 27 फ्री हिट इथे कंटिन्यू असेल. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल आणि याही वेळेला बॉलला पाठवून दिलंय. बराचसा लांबवरचा डिस्टन्स गाठणारा ग्लोरियस सिक्सर. षटकार आल्यानंतर टीमच्या धावसंख्येला आपल्याला बरीचशी उसळ घेताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ती म्हणजे 33 या आकड्यावरती. 33 ऑन अ स्कोर कार्ड. पहा ही नो बॉल असणार आहे. याही वेळेला खेळपट्टीच्या बाहेर होता त्यावेळेला बरंचसं बाहेर टाकण्याच्या नादामध्ये सातत्याने ही चूक आपल्याला आकाशच्या माध्यमातून करताना पाहायला मिळते. त्या कारणाने हाही नो बॉल म्हणजे येणारा पुन्हा एकदा बॉल असणार तो म्हणजे फ्री हिट स्वरूपाचा. अद्यापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे ते म्हणजे विपिन आणि विपिनच्या बॅटमधून अद्यापर्यंत 2 षटकारांनी 1 चौकार आलाय आणि टीमची धावसंख्या आपल्याला 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला ऑन साइडला हा बॉल खेळायचा होता आणि त्यावेळेला ताकद थोडीशी आपल्याला कमी पाहायला मिळाली. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न राहिलाय. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आपल्याला धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळाल. पहा नो बॉल कशा पद्धतीचा असावा कारण का ज्यावेळेला फ्री हिटचा बॉल असतो ना तेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये बदल करू शकत नाही. जेव्हा किपर पाठीमागे होता लॉंग होता त्याच्यानंतर मग तो क्लोज झाला. फ्री हिटच्या बॉलवरती कोणत्याही क्षेत्ररक्षणामध्ये बदल केली जात नाही. त्या कारणाने आपल्याला हा नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा आपल्याला येताना पाहायला मिळाला. पहा पंचांचं देखील कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने अगदी त्यांचं लक्ष आपल्याला इथे चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतंय.
पहा 3 नो बॉल आलेत आणि जो हा बॉल होता ना तो फ्री हिटचा बॉल होता. टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 36 आकड्यावरती 36. एकच बॉलचा खेळ झालाय. पहा या षटकामध्ये 4 नो बॉल इथे पाहायला मिळते. पहा तुम्ही आता बऱ्याचशा मोठमोठ्या टुर्नामेंट खेळता त्या कारणाने तुम्हाला अवेअरनेस असणं फार गरजेचं असतं. त्या पद्धतीने आता टेनिस बॉल क्रिकेटचा इथे आता मोठ्या एक उंचीवर नेऊन ठेवलाय. ज्या पद्धतीने मोठमोठ्या स्पर्धा येतात त्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला खेळायचं असेल तर मग तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टीकडे फुल लक्ष देणं फार गरजेचं असतं. फ्री हिटचा बॉल होता शतरक्षणाबद्दल केला आणि त्या कारणाने तो नो बॉल आपल्याला इथं पाहायला मिळाला. पहा हा ही बॉल आता फ्री हिटच्या स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. हाही अप ट्रॅकर होता. याही वेळेला अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा बॉल घेऊन काढले. एक धाव गेली. दुहेरीचा प्रयत्न अगदी असणार आहे. याही वेळेला 2 धावा इकडे वाऱ्याच्या वेगानं आपल्याला पूर्ण करताना पाहायला मिळाला आणि हा बॉल योग्य पद्धतीचा असावा असं पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतो. आणि त्यावेळेला 2 धावा आल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 38 आकड्यावरती 38 ऑन स्कोर गार्ड. पहा हे षटक फार आपल्याला लांबणीवरती जाताना पाहायला मिळते. बरंचसं महाग आपल्याला ठरताना पाहायला मिळते. अद्यापर्यंत बऱ्याचशा धावा आल्यात. बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 2 बॉलचा फक्त खेळ झालाय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. तिसरा बॉल होता. यावेळेला सफल झाले होते. क्रॉस द लाईन खेळलेला फटका. स्कोरलेग लिझनला आपल्याला बॉल ट्रॅव्हल थोडेसे फंबल झाले आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा दोन्ही बॅटरने उचलला गेला. मराठी उद्योजक व जतीन महाडिक साहेब यांचं इथे आगमन झालंय. शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडेतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करून आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं. सगळं पुन्हा एकदा मॅच पुन्हा एकदा मॅचला इथे सुरुवात होईल. पुढचा बॉल. याही वेळेला नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि त्याही वेळेला तिथे कॅच सुद्धा ड्रॉप झाले. पहा कॅच पकडली असती तरी तो तिथे बॅटर आउट दिला नसता आणि पुन्हा एकदा नो बॉल असणार आहे तो म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये जिथे बिहाइंड विकेट स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळाले बरेचसे खेळाडू त्या कारणाने पंचाने दिलाय तो नो बॉल. पहा आणखीन एक रूल्स आहेत ना ते रूल्स तुम्हाला इथे फॉलो करणं किंवा मग त्याची माहिती असणं तेही तुम्हाला फार इथे इम्पॉर्टंट असणार आहे. नो बॉल इथे नाही आहे का नो बॉल. फेअर डिलिव्हरी इथे असणार आहे म्हणजेच हा बॉल इथे ग्राह्य धरला जाईल आणि या बॉल वरती धावा मिळाल्यात त्या म्हणजे 2 धावा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 42 धावा आपल्याला धाबावरती पाहायला मिळतात. याही वेळेला गोलटप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर लँड केला समोरच्या दिशेने खेळलेला फटका. त्याही पेक्षा वेगाने तो खेळाडू आला त्याचं देखील कौतुक करावं लागणार आहे. परफेक्ट एंड वरती फेकी केली आणि त्याच्यानंतर चांगला गॅदर आणि त्याच्यानंतर मग यष्टांना तो वेद आणि बॅटरला आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक हा असणार आहे 5वा. अद्यापचा बॅटिंग करणारी टीम कडापे यंगस्टार या संघाला आपल्याला लागताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या निजामपूर पंचशील कर्णधार आपण इथे यायचं. त्याचबरोबर निवाची वाडी कर्णधार आपण सुद्धा इथे यायचं. यानंतर होणारी मॅच असेल पंचशील निजामपूर विरुद्ध निवाची वाडी. तर सामन्याच्या टॉससाठी मी विनंती करून दोन्ही कर्णधाराला आपण इथे यायचं. याही वेळेला अगदी फिनिश पहा कशा पद्धतीने गेला. ज्या पद्धतीने अगदी कडापे यंगस्टरने सुरुवात केली होती ना त्याच पद्धतीचा फिनिश सुद्धा पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या बॉल वरती तोही षटकार आलाय आणि षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे
49 या आकड्यावरती 49 आपल्याला दाभोळकर पाहायला मिळतात आणि येणाऱ्या पुढच्या 18 बॉल मध्ये आता धावा बनवाव्या लागणार आहेत त्या म्हणजे 50. 18 बॉल 50चा पाठलाग करायचा आहे. 50चा पाठलाग इथे होईल की नाही ते पाहायचं. चषक 2024 सर टीम टिटवे संघ आपल्यास विनंती असताना पण आघाडीचे बॅटर पण लगेच मैदानाच्या दिशेने बॅटवर ज्यावेळेला क्षेत्ररक्षण आपल्याला असताना पाहायला मिळते जे पहिली बॅटिंग करत असताना टीम विचार केलात ना तर धावा बनवल्या 49. आता पाठलाग करायचंय तो म्हणजे टिटवे संघाला. टिटवे संघ देखील आता पाठलाग करण्यासाठी सज्ज होतील. त्यांच्यामध्ये देखील आपल्याला चांगल्या दर्जाचे बॅटर्स पाहायला मिळतील आणि टॉसबिन झालं आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. तर त्याच प्रकारे विनंती करेन श्री जतन वाडी साहेब आपण आमच्या या स्पर्धेसाठी 2 शब्दाचं बोलायचं मार्गदर्शन करायचं. सर्वप्रथम सर्वांना या ठिकाणी होळीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या ठिकाणी आयोजित शिवगर्जना क्रिकेट स्पोर्ट येलावडे यांच्या वतीने ही अगदी मानाची स्पर्धा होळीच्या सणानिमित्त या ठिकाणी आयोजित केली आहे. तर या स्पर्धेला सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर्व मित्रपरिवाराला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. आणि या ठिकाणी सहभागी सर्व संघांना एकच विनंती करेल की या स्पर्धेसाठी खूप मोठं असं नियोजन या ठिकाणी मंडळाकडून करण्यात आलेलं आहे. तरी आपण सर्वांनी कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन न करता ही स्पर्धा व्यवस्थित पार पाडावी ही विनंती. आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब. धन्यवाद. मान्यवरांचा आभार. आपण इथे आलात या सर्दीची शोभा वाढवली याकरिता आम्ही शिवगर्जना संघ येलावडे तर्फे आपलं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया. शिवगर्जना चषक मध्ये आपल्याला सर्वांचं आलेल्या सर्वांचं स्वागत. पहिला बॉल मॅचला सुरुवात झाली. पहिल्या बॉलला जशी सुरुवात झाली पहिल्या बॉलवरती पहिला वार बॉल सीमा पार धावा मिळतील 4 चौकार. पहा सुरुवात अगदी दिमागात आपल्याला होताना पाहायला मिळाली. टीम टिटवे संघाला देखील आता माहिती आहे पाठलाग करायचं 50चा आणि 50चा पाठलाग करायचा असताना आम्हाला अशाच पद्धतीची बॅटिंग आता मैदानाच्या आत करावी लागणार आहे. पहिल्या बॉल वरती चौकार आला समीरच्या बॅट मधून नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला ओमकार पाहायला मिळते. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपल्याला गोलंदाज गणेश सज्ज होतील. पुढचा बॉल याही वेळेला अगदी समोरच्या दिशेने खेळायचं होतं डाऊन द ट्रॅक परंतु सरळ बॉल आपल्याला गोलंदाजच्या हातामध्ये विसावा घेताना पाहायला मिळाला आणि चौकार नंतर एक डॉट बॉल आला. हा बॉल क्रमांक तिसरा बॉल हाही वेळा डाऊन द ट्रॅक केलेला फटका लॉंग द कार्पेट. ज्यावेळेला लॉंगॉनचा खेळाडू त्या बॉल पर्यंत पोहोचेल त्याच्या आधी दोन्ही बॅटरने इथे आपले एंड चेंज केले. मंडळ येलावडे त्याचे सदस्य श्री दिनेश पोळेकर साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. हाही बॉल अगदी कोलट टप्प्याचा पाहायला मिळाला ज्यावेळेला वाईल्डिश लॉंग ऑफच्या
दिशेने हा बॉल गेल्यानंतर याही बॉल वरती फक्त सिंगल हे आपल्याला पाहायला मिळते. पहा 18 बॉल मध्ये तुम्हाला 50 बनवायचे आहेत, म्हणजे तब्बल 16.30च्या सरासरीने इथे आता बॅटिंग करावी लागणार आहे. पहिल्याच बॉलवरती चौकारानंतर आता पुढच्या 3 बॉलवरती फक्त आणि फक्त 2 धावा आल्या, म्हणजे 4 बॉलचा खेळ झाला आणि टीमची धावसंख्या आपल्याला 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक आहे बाउंड्री ट्रॅकवरती गणेश देखील चांगली कामगिरी आपल्याला करताना पाहायला मिळते टीम कडपे यंगस्टर या संघासाठी. पुढचा बॉल हाही अगदी टप्प्याचा बॉल होता. याही वेळेला लॉफ्ट करायचं होतं, एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न वेगाने राहिलाय. पहा त्या खेळाडूवरती प्रेशर टाकण्यात आलं ज्या वेळेला तो क्षेत्ररक्षक वेगाने आला होता. त्याच्यानंतर मग एकेरीचं धावेचं परिवर्तन दुसऱ्यामध्ये करण्यात आलं आणि त्याच्यामुळे कुठेतरी प्रेशर मध्ये आल्यानंतर थोडासा फंबल झाला आणि त्याच्यानंतर मग 2 धावा आपल्याला इथे अर्जित करताना पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या 8 आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं आणि आता तिला शेवटचा बॉल. शेवटचा बॉल अगदी लोवर फुलटस होता. याही वेळेला 8व्या बॅटनं आक्रमण केलंय, परंतु यावेळेला एका धावेपेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये आणि बघता ते षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात आल्यानंतर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या आपल्याला बॅटिंग करत असताना टी20 संघाची पाहायला मिळते ती म्हणजे 9 या आकड्यावरती 50चा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्यात 9, म्हणजे येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची गरज. ग्रामस्थ श्री सकाराम ढवळे आपल्या इथे सत्कार करण्यात येत आहे, आपण इथे यायचं. त्याचबरोबर मी विनंती करेन श्री सुजित शिंदे आपण सुद्धा इथे यायचं. आपल्या सुद्धा इथे छोटस सत्कार होणार आहे. त्याचबरोबर श्री कृष्णा घाग आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण इथे यायचं. आपल्या सुद्धा छोटासा सत्कार करण्यात येत आहे. थँक्यू. त्याचबरोबर श्री कमलेश सोनकर आपण सुद्धा इथे आलात त्याबद्दल खूप धन्यवाद. आपला सुद्धा छोटासा सत्कार करण्यात येत आहे. त्याचबरोबर खास सुरतवरून इथे उपस्थित झालेले सुरत मंडळ येलावडेचे सदस्य श्री दिनेश पेवळकर आपण सुद्धा इथे यायचं. आपला सुद्धा छोटासा सत्कार करण्यात येत आहे. आपल्या मार्फत या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. जिथे 12 बॉल 41 ची गरज होती ना, अगदी पहिल्या बॉलवरती चौकारलाय. आता 11 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक दुसरा दळण्यासाठी आपल्याला विपिन हे बाउंड्री ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल पहिला षटकार आलाय. या वेळेला आक्रमण केलंय, टायमिंग प्रॉपर नव्हतं, अगदी लॉंग ऑफच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि त्यावेळेला फक्त आता सिंगल इथे अर्जित केली जाते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14 या आकड्यावरती 14 रन ऑन अ स्कोर कार्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि आता 10 बॉलचा खेळ बाकी आहे. श्री नितेश घास आपल्या हस्ते दिनेश पेळकर यांचा सत्कार करायचा. त्याचबरोबर विनंती करेन सुशील शिंदे आपण सुद्धा इथे यायचं. आपल्या सुद्धा आपल्या हस्ते दिनेश पेळकर यांचा सत्कार करायचा. पहा 10 बॉल 36 ची गरज असताना पहिला षटकार आलाय. आता 9 बॉल जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची गरज. काय स्ट्रोक केलाय, स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. ओंकारच्या बॅट मधून तो आपल्याला येताना पाहायला मिळाला. अगदी फुलरलिनचा बॉल होता आणि अगदी त्याला समोरच्या दिशेनेच खेळून काढलं. लॉग ऑफच्या डोक्यावरून आपला बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. आता 9 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 30 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 20 पाहतोय. येणाऱ्या 9 बॉल मध्ये 30 धावा इथे बनवायच्या आहेत. 50चा पाठलाग करत होते. अजूनही आघाडीची बॅटर आपल्याला जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. राईट टाइम राऊंड विकेटने पुढचा बॉल. याही वेळेला आक्रमण करायचं होतं, परंतु यावेळेला बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये आणि डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या इथे पाहायला मिळतो. आता 8 बॉल मध्ये 5 बॉल तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाठवायचे आहेत. ती क्षमता आता ओंकार आणि त्याचबरोबर समीर मध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु क्षमतेचं प्रात्यक्षिक तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. यावेळेला बाहेर आपल्याला पाहायला बॉल आणि वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव आता इथे जोडली जाणार आहे. 1+1 म्हणजे वाईट +1 अशी टीम मध्ये अकाउंट इथे ओपन केलं जाईल आणि टीमच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 22 या आकड्यावरती. अजूनही या मॅच मध्ये 28 ची गरज आहे. बॉलचा खेळ बाकी आहे.
8 बॉल 8 बॉल रिक्वायर्स 28 रन. याही वेळेला आक्रमण केलंय, टायमिंग प्रॉपर नाहीये आणि त्यावेळेला खरोखर या खेळाडूचं कौतुक करावं लागणार आहे. अगदी 100% एफर्ट दिले, बॉलला तिथे अडवलं गेलं आणि असं वाटलं होतं की 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल की काय, परंतु तिथे तो बॉल अडवला गेला आणि याही बॉलवरती विचार केला तर 2 धावा येताना पाहायला मिळतात. 2 धाव्याने टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. येणाऱ्या उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 26. पहिल्या षटकामध्ये गणेश 9 धावा खर्च केला होता. त्यानंतर आता विपिन वरती कुठेतरी हल्ले चढवले जातात, परंतु अजूनही बराचसा धावांचा पाठलाग इथे करावं लागणार आहे. चांगला बॉल, अगदी फुलर लेनचा बॉल पाहायला मिळाला आणि यावेळेला डबल माइंडेड तो खेळाडू झाला. अगदी पुढे येऊन पायांचा वापर करून पुढे मारावा की त्यानंतर मग बॅकफूटला जाऊन तो स्ट्रोक खेळावा. त्या नादामध्ये तो आपल्याला डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आणि बघता षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात येईल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 24. म्हणजे येणाऱ्या उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची गरज. 6 बॉल 26 रिक्वायर्ड. हॅलो, मी विनंती करेन श्री दत्ताराम सावंत, आपण इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण इथे यायचं, आपला छोटासा सत्कार करण्यात येत आहे. श्री दत्ताराम सावंत. धन्यवाद. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तिथे आता 6 बॉल मध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. बॉल ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपल्याला क्षितिज आता पाहायला मिळतील. वन ट्रॅक वरती स्वच्छ झाले. 6 बॉल मध्ये त्यांना आता थांबवायचे धावा, त्या म्हणजे 26. स्ट्रायकिंग एंडला विचार केला तर मग अजूनही आघाडीच्या आलेले 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. समीर अंदाजवर ओंकार ही जोडी अजूनही खेळपट्टीवरती आहे. 6 बॉल मध्ये आता 26 धावसंख्येची गरज. त्यातील हा पहिला बॉल. अगदी अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. ऑनसाइडला बॉलला पाठवायचं होतं, परंतु त्याही वेळेला बॉल येण्याच्या आधी आपल्याला बॅटचा स्विंग होताना पाहायला मिळाला आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथे एक सिंगल आता इथे येताना पाहायला मिळते. म्हणजे येणाऱ्या उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये आता 25 धावांची गरज आहे. 5 बॉल 25 ची गरज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा पुढचा बॉल. याही वेळेला अगदी लोअर फुटस आपल्याला पाहायला मिळाला अलॉंग द कार्पेट. याही वेळेला मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तन नाही करू शकले आणि आता फक्त सिंगलच आपल्याला इथे मिळताना पाहायला मिळते. म्हणजे ते येणारा आता उर्वरित 4 बॉल 24 चा खेळ. 4 बॉल मधले 4ही मैदानाच्या बाहेर मारावे लागणार आहेत. त्या पद्धतीची बॅटिंग आता मैदानामध्ये होईल का? पहिल्या 2 षटकांमध्ये इतकीच आक्रमण पाहायला मिळाले नाहीयेत, आता होतील का ते पाहायचं आहे. पहिला बॉल आपला पाहायला मिळाला ज्यावेळेला 4 बॉल 24 ची गरज होती. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल यष्टीच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला आणि आणखीन एक निर्धाव बॉलची संगत आपल्याला इथे होताना पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ आता बाकी असणार आहे. संपूर्ण मॅच मध्ये आता पकड आपल्याला टीम कडापे यंगस्टार या संघाची पाहायला मिळते. यावेळेला वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर गेला आणि त्या कारणाने आपल्याला शंकर सरांचा इथे इशारा येताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळते. अजूनही बऱ्याचशा धावा इथे बनवायच्यात. यावेळेला एच अँड टेकन फर्स्ट विकेट डाऊन. हॅलो, पहिला धक्का आपल्याला इथे लागताना पाहायला मिळतो आणि बॅटरला आता मैदानाच्या बाहेर यावं लागणार आहे. ज्या पद्धतीने बॅटिंगची अपेक्षा होती संपूर्ण टीमला त्या पद्धतीची बॅटिंग दोन्ही बॅटरच्या मदतीतून झाली नाही, परंतु
गोलंदाजाने बराचसा पहिल्या सत्रामध्ये आपल्याला धावा खर्च करताना पाहायला मिळाला आणि त्या कारणाने इथे कुठेतरी आता टीम बॅकफुटवर जाताना पाहायला मिळते, ते म्हणजे टीम टिटवे हा संघ. याही वेळेला आक्रमण केलंय, परंतु याही वेळेला बॉलला विचार केला तर टायमिंग नव्हतं, तरी सुद्धा बॉलने सीमारेषा गाठली आणि या बॉल वरती आपल्याला चौकार येताना पाहायला मिळाला. अगदी शेवटचा बॉल सगळे बाकी आहे मॅच क्रमांक 4 मधील विनर वर्सेस विनर ही मॅच होती आणि टिटवे संघ देखील एक मॅच जिंकून आला होता आणि त्याचबरोबर कलपे यंगस्टर देखील एक मॅच जिंकून आला होता. परंतु कलपे यंगस्टरचं आपल्याला कौतुक करावं लागणार, ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे. नो बॉल मॅच मध्ये अजूनही बरंचसं काहीसं बाकी आहे का ते आता आपल्याला पाहायचंय. वेस्ट वरचा हा नो बॉल आपल्याला इथे पाहायला मिळाला. 9+1 ही टीमची धावसंख्या आता पाहायला मिळाली, जाऊन पोहोचली ती म्हणजे 33 या आकड्यावरती. अजूनही मॅच मध्ये 17ची गरज आहे, परंतु बॉल सगळे बाकी आहे, म्हणजे एक फ्री हिटचा बॉल आता इथे असणार आहे. शेवटच्या बॉल वरती अगदी पाठीमागच्या दिशेने बॉलला पाठवून दिला, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. परंतु इथे आता बराच काळ उशीर झाला आणि त्या कारणाने टिटवे संघ इथे आपल्याला पराभूत होताना पाहायला मिळाला, परंतु हरकत नाहीये, चांगले प्रयत्न राहिले होते आणि त्या कारणाने आता टीम कळप यंगस्टर हा संघ आपल्याला या मॅच मध्ये विजेता होताना पाहायला मिळते, ज्याने चांगली कामगिरी केली आणि त्याचबरोबर बॉलिंग युनिट चांगला, बॅटिंग युनिट चांगला पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर फिल्डिंग युनिट सुद्धा आपल्याला चांगलं पाहायला मिळालं. त्या कारणाने टीम कळप यंगस्टर आपल्याला इथे विजयी होताना पाहायला मिळतोय. हॅलो, तर मी विनंती करेन श्री बाळा सावंत, आपण इथे यायचं, आपला छोटासा सत्कार करण्यात येत आहे. आपल्या तर्फे जे या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल